कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. देवा, खरंच रे पावलास तू. तू जा, बरं झालं तू जागेस, तुझ्याशी बोलायचंय मला. ए बाळा, ऐक ना. अगं खरंच मला काहीतरी तुला सांगायचंय, ऐक ना माझं. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. तुळजा, अगं असं काय करतीस? मला तुला सांगायचंय ना काहीतरी. काकी, मगाशी तर तुम्ही मला सगळ्यांसमोर खोट्यात पाडले आणि आता मला तुमच्यावर जराही विश्वास नाही. ऐक ना बाळा जरा. अगं मग अशी ना माझा नाईलाज होता ग, खरंच मला समजून घे. पण आता ना, आता सगळ्या जखमा धुतल्या जाणार आहे, सगळं चांगलं होणार आहे. फक्त मी काय सांगते तेवढं ऐक ना तू. अच्छा काकी, आता ही तुमची नवी चाल नसेल हे कशावरून हो? हे बघा, मगाशी जे काय झालं ते काय पुरेसं नाहीये का तुम्हाला? मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. तुम्ही माझ्याशी खूप चुकीचं वागला. तुळजा ऐक ना. काय करावं, मला सांगावं? पोरी, तुझी याच्यात काहीच चूक नाही बघ. आता कसं सांगू तुला मी कशा कशातून जाते? ही सगळी माझ्या कर्माची फळं आहेत बघ. माझ्यावर कोण विश्वास ठेवणार नाही. मी आता एक काम करते, मी ना देवळात जाऊन खजिना घेऊन येते, म्हणजे सगळ्यांचा विश्वास बसेल माझ्यावर. एवढा एकच पर्याय उरलाय माझ्याजवळ. पाणी 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 हॅलो पुष्पा, अगं सुटलो मी सुटलो. आता ते चॅलेंजरचं आपल्याला काय व्या नाही. आता तुला काय करायचं असेल ते कर. तू म्हणत होती ना सूर्याला काय सर्व सांगायचंय, आता बिंदास सांग. हे एकदा केलेल्या चुकीची प्रायश्चित्त आणि तुलाही बरं वाटेल. वय धनी, मी आता सूर्याला सगळं सांगते आणि त्याची माफी मागते. म्हणजे तुला चावी पण सापडली आणि सनद पण सापडली. हा मग अहो, या येळेला देव आपल्या पाठीशी आहे बघा. मला तो लिंगोबा आणि ती सनद सापडाया आणि तिकडे तुम्ही त्या रावणाच्या तावडीतून सुटाया, एकच गाठ पडली बघा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.